नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फोर्टक्सचा अस्तरचा ब्लाऊज अशा पद्धतीने पूर्ण पार्ट स्टिच झाल्याच्या नंतर फिटिंग कशी टाकायची आणि फिटिंग चुकू नये म्हणून 5 अशा महत्त्वाच्या इम्पॉर्टंट टिप्स सांगणार आहे. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. तर टिप नंबर 1 आहे, तर बघू शकता तुम्ही पहिल्यांदा कमरेच्या साईडने जो पाठीमागचा पार्ट आहे तो बरोबर ठेवला आणि त्यावरती हा जो पार्ट आहे तर तो पुढचा पार्ट तो उलटा ठेवला आणि कमरेच्या साईडने एक लेवल करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही मी कमरेच्या साईडने एक लेवलमध्ये करून घेतलेला आहे, जेणेकरून पार्ट काय होतात खाली वरी वगैरे होत नाही. तर त्यामुळे कमरेच्या साईडने एक लेवल करून घ्यायचं. आणि शोल्डर जॉईंट करताना कधीही क्रॉसमध्ये टिप घ्यायची. जेवढी ब्लाऊजची उंची आहे तेवढं मार्किंग करून घ्या आणि खालच्या साईडला पाव इंच अशी क्रॉसमध्ये मोंड्याच्या साईडला क्रॉसमध्ये टिप टाका, जेणेकरून शोल्डर उतरण्याचे चान्सेस कमी राहतील. तर अशा पद्धतीने क्रॉसमध्ये टिप टाकायची बघू शकता. आणि यानंतर जे एक्स्ट्रा मार्जिन असेल तर थोडंफार कटिंग करायचं, अर्धा इंच तर शिलाई मार्जिनमध्ये राहू द्यायचं. आणि अशा पद्धतीने नंतर चारही बाजूंनी तुम्ही चेक करून बघा उंची बरोबर आलेली आहे का. तर या ब्लाऊजची उंची 15 इंच होती, तर बरोबर आलेली आहे. मग लगेचच मी काय केलं, दुसऱ्या 2-2 टिप टाकून घेतल्या. शोल्डरला कडेने सुद्धा एक टिप टाकून घेतली, तसंच दुसऱ्या शोल्डरला सुद्धा अशाच प्रमाणे 2-2 3-3 टिप टाकून घेतल्या आणि कडेला सुद्धा एक टिप टाकली आणि अशा पद्धतीने शोल्डर जॉईंट करून घेतले. तर जॉईंट झाल्याच्या नंतर बरोबर ब्लाऊज असा एकावरती एक ठेवून घ्यायचा, अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवायचा. तर इथे आली आपली टिप जी आहे ती टिप नंबर 2 आलेली आहे. तर महत्त्वाची आणि खूपच इम्पॉर्टंट अशी ही टिप आहे, बघू शकता. यानंतर काय करायचं, टाचण्या लावायच्या आणि हुक लूप जी पट्टी आहे ती एकावरती एक ठेवून, जसं आपण हुक आणि ब्लाऊज घातल्यानंतर वेअर केल्यावर जसं ठेवत असतो का, तर तशा पद्धतीने 2 टाचण्या लावून ठेवून घ्यायच्या. दोन्ही साईडने एक लेवलमध्ये कमरेच्या साईडनं बरोबर करायचं. आणि अशा पद्धतीने बाही जोडण्याच्या आधी हा ब्लाऊज बरोबर आहे का ते चेक करायचं. जर एक्स्ट्रा झालेलं असेल तर बघू शकता खालच्या साईडने आहे का, तर पुढच्या पार्टचं जी पार्ट होते तर एक्स्ट्रा झालेलं होतं ते जर तसंच ठेवलं असतं तर ब्लाऊजला मोंड्यामध्ये घोळ आला असता. त्यामुळे अशा पद्धतीने हे चेक करून घ्यायचं. कधीही बाही जोडण्याच्या आधी चेक केल्याच्या नंतरच बाही जोडायला घ्यायची. अशा पद्धतीने कटिंग तुम्ही नक्की करा, जेणेकरून बाही चुकणार वगैरे नाही आणि मोंड्यामध्ये घोळ येणार नाही. तर ही खूप महत्त्वाची टिप आहे. तर बघू शकता मी अशा पद्धतीनं पूर्ण कटिंग व्यवस्थित फिनिशिंगमध्ये ब्लाऊज केला आणि जिथे जर कटिंगमध्ये शिलाई उसवली असेल तिथे टिप टाकून घेतली आणि टिप टाकल्याच्या नंतर लगेचच बाही जोडायला घेतलेली आहे. बघा पुढचे मोंडा जे आहे पुढच्या साईडने आला पाहिजे, अशा पद्धतीने मी बाही जी आहे तर ती दोन्हीही लांब बाही आहे आणि इथं ठेवून घेतलेल्या आहेत ह्या 2 बाही. तर बघा बाही जोडताना इथे आली आपली टिप नंबर 3. तर जी टिप 3 नंबर आहे तर यामध्ये काय करायचं, शोल्डरचं मार्किंग घ्यायचं. जेवढं तुमचं शोल्डर आहे 2.25 इंच या मापामध्ये शोल्डर आहे. यानंतर बाही लांबी घ्यायची, बाहीच्या लांबीची मार्किंग करायची आणि सेंटर काढायचा. अशा पद्धतीचा प्लसचं चिन्ह तुम्ही आखून घ्या. आणि काय करायचं, बाही 11 इंचाची होती, एवढं अर्धा इंच सिलाई मार्जिन राहिलं. आणि बाही जोडत असताना कधीही बाही शोल्डरमधनं जोडायची, अशा पद्धतीने अर्धा इंचाचं सिलाई मार्जिन ठेवायचं. आणि बघा अर्ध्यातून बाही जोडून घेतली. यानंतर दुसऱ्या साईडने अर्ध्यातूनच बाही जी पाठीमागच्या बाजूला आहे त्या साईडला जोडायची आणि या साईडला सुद्धा अर्धा इंचाचंच मार्जिन आलं पाहिजे, एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. तर लगेचच मी दुसरी बाही घेतली. दुसऱ्या बाहीला सुद्धा सेम मार्किंग करायचं. 2.25 इंचाची शोल्डर पट्टी, जर तुमची 2.5ची असेल तर तुम्ही 2.5ची घेऊ शकता. बाहीची लांबी आहे 11 इंच, तर त्यामध्ये आपण आणि मध्ये सेंटरमध्ये अशा पद्धतीनं प्लसचं चिन्ह काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला परफेक्ट समजेल. त्यामुळे अशा पद्धतीने बाही दोन्ही साईडच्या बाही मी जोडून घेते. बाही जोडल्याच्या नंतर तर बरोबर बाही जोडून घ्यायची आणि जोडल्याच्या नंतर एकदा परत तुम्ही बाही चेक करून घ्या की बरोबर बाहीची उंची जी आहे तर ती बरोबरच आलेली आहे का. आता मी काय करणार आहे बघा, उंची चेक करून घेते. तर बरोबर 11 इंचाची उंची बाहीची आलेली आहे. तर मग मी काय केलं, आता लगेचच बरोबर बाहीची उंची आली. मार्जिन हे बरोबर ॲक्युरेट घेतलं की बाहीची उंची कमी जास्त होत नाही. मार्जिनमध्ये गडबड झाली की बाहीमध्ये गडबड होते. तर त्यामुळे काय करायचं, मार्जिन हे कधीही दुसरी टिप टाकताना चेक करून घ्यायचं. तर मी तर दुसऱ्या टिपच्या आधी मी चेक करून घेतलं आणि लगेचच दोन्ही साईडच्या बाहीला मी 2-2 टिप टाकून घेतल्या आणि फिटिंग टाकणार आहे आता. आणि महत्त्वाची बघा आपली चौथी जी टिप आहे तर ती आता अशा पद्धतीने बरोबर घेतली आणि इथे आलेली आहे आपली टिप नंबर 4.
तर अशा पद्धतीने काय करायचं, ही बाही जी आहे ती एकावरती एक ठेवायची आणि बरोबर बाजूनेच जी सव्वासा ब्लाऊज आहे म्हणजे बरोबर ब्लाऊज करायचा आणि अशा पद्धतीने सरळमध्ये टीप टाकून घ्यायची. तर व्यवस्थित हे पाव इंच तरी शिलाई मार्जिन राहिलं पाहिजे. अशा पद्धतीने व्यवस्थित हा कपडा धरायचा आणि खालच्या साईडला टीप टाकून घ्यायची. आणि जर एक्स्ट्रा मार्जिन बघू शकता इथे थोडं एक्स्ट्रा जो पुढील भाग आहे तर तो वाढीव होतोच, पण यामध्ये जरा जास्त झाला होता तर बघा तर ते कटिंग करून घेतलं. दुसऱ्या साईडला सुद्धा असंच बरोबर बाजूनेच मी अशा पद्धतीने टीप टाकून घेतली आणि बरोबर बाजूने टीप टाकल्याच्या नंतर हे जे आहे तो पार्ट उलटा करायचा आणि उलटा करून मग आपण दाबटीप टाकून घ्यायची आणि व्यवस्थित कटिंग करून घेतली मी, बघू शकता तुम्ही. आणि यानंतर उलटा केला आणि उलटी करून यावरनं दोन्ही साईडने आता मी दाबटीप टाकून घेणार आहे. तर मी दाबटीप टाकूनच घेते, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा. आणि हो, खाली कमेंट सेक्शनमध्ये हाईपचा आपल्याला ऑप्शन आलेला आहे बघा, तुम्ही हाईप देखील करू शकता. तर खालच्या साईडला कमेंटच्या तिथे स्क्रोल करायचं, पुढे घ्यायचं आणि हाईपच्या बटनावरती तुम्ही क्लिक करा, जेणेकरून हाईपसुद्धा करा आणि मला सपोर्ट करा. तर बघा दुसऱ्या साईडची सुद्धा मी दाबटीप आतल्या साईडने फोल्ड करून एक एक टीप टाकून घेतल्या आणि दोन्ही साईडला मी टीप टाकल्याच्या नंतर आता आपल्याला ब्लाऊजला फिटिंग टाकायची आहे. तर ब्लाऊजला फिटिंग टाकण्याच्या आधी एक महत्त्वाची आणि खूपच इम्पॉर्टंट टिप म्हणजे टिप नंबर 5. तर फिटिंग टाकताना कधीही ब्लाऊजची फिटिंग करत असताना कमरेकडनं पूर्ण कंबरच घ्यायची, कधीही मधूनच टिप टाकायची नाही. तर बघा कंबर घेतली, 2 फोल्ड केले, परत 2 म्हणजे डबल फोल्डेड केलं, परत 1 फोल्ड केला, असे आपले 4 फोल्ड झाले आणि त्यातून जेवढं मार्जिन राहिलं तेवढं आपल्याला कमरेच्या साईडला मार्किंग करून घ्यायचं आहे. हे नेहमी लक्षात ठेवायचं. आणि बाहीला जी फिटिंग करत असताना ना पूर्ण दंडघेर घ्यायचा आणि दंडघेराच्या थोडंसं वरती सुद्धा जिथे वरच्या साईडला थोडंसं आपला मोठा भाग असतो आणि मोंड्यामध्ये अशा जर लांब बाही असेल ना तर अशा 3 मार्किंग करून घ्या तुम्ही आणि 1.25 इंच खालच्या साईडला आपलं मार्जिन आलं. अशा पद्धतीने आपल्याला याचं मार्जिन भेटलेलं आहे. जसं मार्जिन आहे तशा पद्धतीने तुम्ही मार्किंग करा, कारण कमी जास्त झाला तर मग बाहीमध्ये जास्त मार्जिन दिसतंय, कमरेत कमी मार्जिन दिसतंय, मग कसं होणार. तर असं काहीही नाही, जशी फिटिंग आहे तशा पद्धतीनेच मार्जिन राहू द्या, मार्जिन कमी जास्त दिसू द्या, काही होणार नाही. ब्लाऊज फिटिंगला बसणे हे जास्त इम्पॉर्टंट आहे मला वाटतं मार्जिनपेक्षा. मार्जिन कशी दिसते, एक लेवलमध्ये दिसती का, क्रॉसमध्ये दिसती का, यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट आहे ब्लाऊज कसा बसतो हे देखील महत्त्वाचं आहे. फिनिशिंग तर ब्लाऊजला महत्त्वाची आहेच, परंतु पहिल्यापासून जर तुम्ही ब्लाऊज व्यवस्थित स्टिच केला तर ब्लाऊजला फिनिशिंग हे व्यवस्थित येतेच. तर अशा पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा मी तशीच मार्किंग करून घेतली आणि बाहीला फिटिंग टाकून घेतली आणि फिटिंग टाकल्याच्या नंतर त्याच्याच शेजारी 1.5 इंचाच्या म्हणजे मशीनचा 1 दाब एवढं अंतर सोडायचं. बघा 1 दाब फक्त इकडे गेला पाहिजे. अशा 2-2, 3-3 टीप टाकून ब्लाऊज हा मी फिटिंगमध्ये रेडी करून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने हा आपला ब्लाऊज पूर्ण रेडी झालेला आहे. तर चला मी व्हिडिओला एंड करते. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चलो बाय, टेक केअर.